आणि आता बातमी नागपूरमधल्या हत्तींची। नागपूरमध्ये मोठा गाजावाजा करत 3 हत्ती आले, पण ते येताच त्यांना साखळ दंडाने बांधण्यात आलं। नागपूरमध्ये आलेल्या हत्तींसाठी शहर का कानून अंधा कानून ठरलाय। साखळ दंडाने बांधलेले हे 3 हत्ती खरतर नागपूरकरांचे पाहुणे, पण शहराचे कायदे तोडले म्हणून त्यांना ही शिक्षा देण्यात आली आहे। अर्थात त्यामध्ये या हत्तींचा काहीही दोष नाही। नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर सुरू असलेल्या जैन समाजाच्या मेळाव्यासाठी हे 3 हत्ती आणले होते, पण हत्तीला एका राज्यातून दुसऱ्या राज्यात न्यायचा असेल तर त्यासाठी संबंधित राज्याचा परवाना असणं अपेक्षित आहे। मूळचे उत्तर प्रदेशातले हे हत्ती मध्य प्रदेशच्या मैहर इथं नेण्यात आले आणि तिथून या कार्यक्रमासाठी त्यांना नागपूरला आणलं, पण प्राण्यांसाठी काम करणाऱ्या संघटनांनी तक्रार केल्यावर वन विभागानं हत्ती ताब्यात घेतले। 10 तारखेला त्याचं पुढचं काय डिसिजन होईल, हत्तीला त्याच्या मालकाला सुपूर्द करतील किंवा रेस्क्यू सेंटरमध्ये पाठवतील, हे न्यायालयावर अवलंबून आहे। या हत्तींच्या मालकाला देखील अटक करण्यात आली होती, पण त्याला जामीन मिळाला। दरम्यान या हत्तींना नागपूरला आणण्यासंबंधीचे सगळे परवाने आपण मिळवू असं आश्वासन आयोजकांनी दिल्याचा दावा या हत्तींच्या माहुतांनी केलाय। ये कहना है उनका कि हम नहीं चाहते हैं कि मतलब आप लोगों के ऊपर एक कानूनी कार्रवाई हो, लेकिन इन लोगों ने किया और कोई एक मैडम है उनके द्वारा ये आपको कष्ट दिया जा रहा है। या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 तारखेला होणार आहे। त्यात कोर्ट काय निर्णय देतं त्यावर या हत्तींची सुटका अवलंबून आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।